प्रश्न क्रमांक 3 आणि 4 मध्ये लागू नाही का नाही लागू? अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे. या कंपन्या स्थापित करून अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये गावातल्या लोकांना लुटण्याचं काम अशा कंपन्यांच्या माध्यमातून, या फ्रॉड कंपन्यांच्या माध्यमातून होते आहे. नाना भाऊ काल दिल्लीला होते, त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही. प्रश्नात जरी सिस्का एलईडी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाहीये. ही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे, पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे. यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे. तथापि आता एकदा आपण एफआयआर नोंदवला की आपण आपली कारवाई पूर्ण करतो, तिथपुरतच ही मर्यादित आहे. बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते, त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात. तसं सिस्का एलईडीचा याच्यात काही संबंध नाही. तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माजी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे. एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चिटफंड कंपन्या, त्याला ब्रेक नाही लागलाय. अध्यक्ष महोदय, जे लागू नाही त्याला लागू करता येत नाही. ते लागूच नाही, त्याच्यामुळे लागू कसं करायचं हे मला त्यांनी समजावून सांगावं. पण चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊंनी सांगितलेलं आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे. तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊंना त्या ठिकाणी देण्यात येईल. चला पुढे. ह्या बाबतीत सरकारने काहीतरी योग्य धोरण ठरवून, करोडो रुपयाची लूट होते हो गरीब माणसाची. आपण काहीतरी योग्य धोरण ठरवून पोलिसांना आदेश दिले की कंपनी उघडल्या बंद झाली पाहिजे, त्यांना ताब्यात गेलं पाहिजे. तसा रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. आपण असं काही करणार आहात का? असे आदेश जातील का? अध्यक्ष महोदय, पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची आमिष दाखवणारी कंपनी, पॉन्झी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. जाहिराती पण दिलेल्या आहेत. त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे. अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कळण्याचा कुठला मार्ग नाहीये, कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं. पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही. पण ज्यावेळेस लक्षात येतं ते ऍडव्हर्टिजमेंट देतात. एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेलं आहे की जे युनिट ट्रॅक करतं. समजा कंपन्यांनी अधिकचा नफा देणारी, जसं आता 15 दिवसात 60%, 1 महिन्यात 14, अजून 20% असं वगैरे जे काही